सखींनो, तुमचे केस गळण्याचं कारण तुमची उशी तर नाही आहे ना? खरं तर आपले केस खराब होतात ना, ते फक्त आपण केसांची व्यवस्थित काळजी घेत नाही म्हणून. मग ते केस पातळ होणं असेल, डॅन्ड्रफ असेल किंवा केस गळणं असेल, जर तुम्ही वेळोवेळी केसांवर मनापासून प्रेम केलं, त्यांची नीट काळजी घेतली, तर केसांचा कोणताच प्रॉब्लेम येत नाही. पण सगळ्यांना बऱ्याच वेळा आपल्या केसांची हेल्थ ही आपण रात्री झोपताना केस कशा पद्धतीने ठेवतो यावर सुद्धा डिपेंड करतं. आपण दिवसभर केसांची खूप काळजी घेतो, महागडे शॅम्पू सिरम लावतो, पण रात्री झोपताना नेमकी आपण कोणत्या उशीवर झोपतो, आपले केस त्या उशीवर कसे घासले जातात आणि तुम्हाला माहिती आहे का की फक्त एका चुकीच्या उशीमुळे आपले सुंदर केस पूर्णपणे खराब होऊ शकतात. आणि हे कसं होतं, यावर आपण काय करू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की चांगल्या केसांसाठी तुम्हाला फार काही मोठं करायची गरज नसते. फक्त काही सोप्या आणि बेसिक गोष्टी तुम्हाला पाळण्याची गरज आहे. जसं की आठवड्यातून किमान 2दा हेअर वॉश करणं, आपली स्कॅल्प म्हणजे डोक्याची जी त्वचा असते ती नेहमी क्लीन ठेवणं. बऱ्याच जणींचा असा प्रॉब्लेम असतो की केसांना तेल लावतात आणि तशाच बाहेर फिरतात, तर ही चूक अजिबात करू नका. ऑइल लावलं की लगेच बाहेर जाऊ नका, कारण बाहेरची धूळ आणि प्रदूषण केसांमध्ये अडकतं, डॅन्ड्रफ होतो, खाज येते आणि मग केस तुटतात. त्याचबरोबर केसांना जास्त हीट देणं टाळा. खूप गरज असेल तरच हिटिंग टूल्स वापरा, नाहीतर नका वापरू. आणि या सगळ्या बेसिक गोष्टी जर तुम्ही नीट केल्या ना, तर केसांचे अर्धे प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होणार आहेत. आता येऊयात दुसऱ्या पॉईंटकडे, ते म्हणजे आपला आहार. केसांचा कुठलाही प्रॉब्लेम असू दे, जर तुमचा आहार नीट असेल तर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. पण तुमच्या केसांना बाहेरून तुम्ही काय लावता यापेक्षा शरीराला आतून काय पोषण मिळतं हे जास्त महत्त्वाचं आहे. याच्यामागे एक साधं सायन्स आहे. जर म्हणजे आपला केस जो असतो तो केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेला असतो. त्यामुळे जर तुमच्या आहारात प्रोटीन, विटॅमिन्स आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसेल तर केसांची मुळं वीक होतात. सो बेसिकली केसांच्या आरोग्यासाठी तुमचं डाएट चांगलं असणं हाच खरा ऑप्शन आहे. पोट साफ असेल आणि आहार उत्तम असेल तर केसांना प्रोटीनचा पुरवठा नीट होतो आणि केस नॅचरल पद्धतीने मजबूत आणि चमकदार होतात. आता वळूयात आपल्या मुख्य आणि सायंटिफिक मुद्द्याकडे, जो रात्रीच्या केसांच्या काळजीच्या रिलेटेड आहे. बऱ्याच वेळा आपण रात्री झोपताना घाईघाईत केस तसेच मोकळे ठेवतो किंवा खूप जोरात ओढून एखादा घट्ट रबर बँड बांधतो. तर सायंटिफिकली बघायचं झालं तर ह्याला ट्रॅक्शन अलोपेशिया म्हणतात. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण केस जास्त घट्ट बांधतो तेव्हा केसांच्या मुळावर खूप ताण येतो आणि आपले केस मुळासकट उपटून येतात. त्यातच ज्या उशीवर आपण डोकं ठेवतो त्या उशीचं कवर आपण धुतलेलं आहे का, स्वच्छ आहे का, हे प्रत्येक वेळी आपण चेक करत नाही. आणि उशीच्या कवरची स्वच्छता असणं सायंटिफिकली खूप गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या चेहऱ्याचं नॅचरल ऑइल आणि डोक्याचा घाम त्या कवरवर जमा होत असतो. सो तिथे बॅक्टेरिया तयार होतात आणि तेच बॅक्टेरिया परत आपल्या स्कॅल्पला इन्फेक्ट करतात, इव्हन आपल्या स्किनला पण, ज्यामुळे डॅन्ड्रफ आणि खाज सुटायला लागते. तर आता तुम्ही विचाराल की उशीच्या कपड्याचा आणि केसांचा काय संबंध आहे. तर माझी सखींनो, आपण सहसा सुती म्हणजेच कॉटनचे उशी कवर्स वापरतो. कॉटन कापड हे खूप रफ असतं. जेव्हा आपण रात्री झोपेत कुशी बदलतो तेव्हा आपले केस त्या कॉटनवर घासले जातात. या घर्षणामुळे म्हणजेच फ्रिक्शनमुळे केसांच्या वरचा जो संरचनात्मक थर असतो ना, ज्याला आपण क्युटिकल म्हणतो, तो खराब होतो आणि केस मधूनच तुटायला लागतात, ज्याला आपण स्प्लिट एंड्स किंवा कोरडे रुखे केस म्हणतो, राईट. सो तुम्ही तुमच्या उशीचं कवर नेहमी कॉटनऐवजी सिल्क किंवा सॅटिनचं वापरणं खूप गरजेचं आहे. सिल्कचं कवर जे असतं ते खूप सॉफ्ट असतं, त्यामुळे केस उशीवर सहज घसरतात आणि त्याचं घर्षणसुद्धा होत नाही आणि केसांमध्ये एक नॅचरल मॉइश्चर टिकून राहतं. सो रात्री झोपताना नेहमी केसांची हलकी वेणी घाला किंवा सैल बांधा, ज्यामुळे केस सेफ राहतील. तर माझ्या सखींनो, केस गळती थांबवायची असेल तर आजपासून रात्री झोपताना उशीचं कवर बदला आणि केसांची ही रात्रीची काळजी घ्यायला सुरुवात करा. दिवसाच्या काळजीपेक्षा तुम्ही रात्री केस तुमचे कसे कॅरी करताना हे खूप मॅटर करतं. कारण काय होतं, कधी कधी आपण घाईमध्ये असेच केस ओपन ठेवून झोपतो आणि आपण कुशी बदलत असतो, तेव्हा ते कुशी बदलताना ना केस तुटतात. सकाळी उठल्यावर पण तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या उशीवर केस पडलेले असतात. सो रात्री झोपताना या गोष्टी नक्की फॉलो करा. काही दिवस करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आणि जर तुम्ही केस बांधत असाल तर एकदम सॉफ्ट रबर, आता हे रबर खूप कमी ठिकाणी मिळतात, एकदम सॉफ्ट असतात, जे असे स्ट्रेच केले की या लेवलपर्यंत स्ट्रेच होतात. सो अशा लेवलचे जे रबर्स असतात त्याच्याने केस बांधा आणि मग झोपा. ऑब्व्हियसली उशीचं कवर जे आहे ते एकदम सॉफ्ट वापरा, जेणेकरून तुमच्या स्किनसाठी पण तो एक प्लस पॉईंट ठरू शकतो. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.